अशी कुरकुरीत आळूवडी खायची असेल तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान कुरकुरीत आणि मस्त होते. त्यासाठी मी घेतलेले आहेत आळूची पानं. हा मसाला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काय काय टाकलं आहे ते मी लिहून देईन. त्याच्यानंतर हळद, मसाले, परत शेंगदाण्याचा कूट, कोकमाचं पाणी आणि नंतरला बेसन तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. त्याच्यामध्ये मी पहिलं मीठ टाकत आहे. त्याच्यानंतर 2 चम्मच मसाले टाकत आहे, मालवणी मसाला. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे कारण मी मसाल्यामध्ये टाकलेले आहे. नंतर मी टाकत आहे शेंगदाण्याचं कूट आणि तो मसाला. आणि मसाला टाकल्यानंतर आपण जे कोकमाचं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा फॉर्ममध्ये करून घ्यायचं असेल. त्याच्यानंतर आपण पाण्याला मसाला लावणार आहोत, त्यासाठी हात धुवून घेतलेत. आणि मी हा सगळा आपण जो बनवलेला मसाला आहे म्हणजे बेसनचा मसाला, तो नीट लावून घेतलेला आहे. पहिला उलट्या साईडने बॅटर लावलं की आपलं ते पान बरोबर सरळ होतं. त्याच्यामुळे उलटी आणि सुलटी अशी पानं लावून आपण ते बॅटर लावून लावून झाल्यानंतर आपण असा रोल करून घ्यायचा आहे. तो रोल एकदम परफेक्ट आणि एकदम गच्च असं झालेलं पाहिजे. त्याच्यातून थोडंसंही पीठ बाहेर येता कामा नये. असं लावल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं. नंतर अशी चाळणी घ्यायची, त्याच्यावर तेल लावून आपण आपलं जे वळीचं पान आहे ते ठेवायचं. आणि मी अजून दुसरा एक करून घेते, तर माझ्याकडे खूप सारी पानं होती. आणि जेवढी तुम्ही पानं लावाल ना तेवढं मस्तपैकी तुमची वळ्याची पानं होतील. त्याच्यानंतर मी गरम पाणी ठेवलेलं, त्याला एक उकळी आल्यानंतर मी आलूच्या पानाचा रोल ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून ते शिजायला ठेवलं आहे. 20 ते 30 मिनटाने ते असे चांगले शिजलेले आहेत. आणि मग मी ते कट करून तळायला घेत आहे. एक आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा करू शकता. आता बघू शकता, ही बघा माझी रोल मी जास्त पाणी लावल्यामुळे किती मस्तपैकी गोल झालेला आहे आणि खूप मोठे आकार झालेला आहे. तर तुम्ही तेल टाका कढईमध्ये तेल टाकल्यानंतर आपण तळून घेऊया. तळून घेतल्यानंतर मी 3च टाकते आहे की जास्त स्पायसी नको आणि जास्त तेली जायला नको, म्हणून 3 अशा मी तळून घेतलेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आपण तळून घेतल्यानंतर ह्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट अँड शेअर करा प्लीज.